गेल्या 28 वर्षापासून लक्ष्मी विष्णूचे कामगार हक्काचे घर मिळावं म्हणून भांडतात। एकीकडे आपण बघितलं की लक्ष्मी विष्णूची जी जागा आहे त्या जागेवर टोले जंगाची इमारती उभ्या राहतात आणि दुसरीकडे मात्र जे कामगार आयुष्यभर तिथे 30-35 वर्ष त्या ठिकाणी कष्ट घेतला, घाम गाळला, शहराला चांगला उद्योग असताना हे उद्योग बंद पाडण्यासाठी काही पुढाऱ्यांनी, काही बदमाश लोकांनी हे उद्योग बंद पाडला। उद्योग बंद पाडल्यानंतर कामगारांना घरे देण्याचे आश्वासन दिलं, मालकांनी लिहून दिला की कामगारांची देणी असतील, त्यांचे जे काही घराचा प्रश्न असेल ते मार्गी लावावं। परंतु गेल्या 30 वर्षापासून हे कामगार विविध संघटना, विविध पक्ष यांच्याकडे जाऊन थकले, अनेक लोकांकडे गेले, त्यांनी मात्र यांचे पैसे घेतले, यांना पावत्या दिला, पण मात्र हक्काचं घर दिलं नाही। आणि हे लोक गेल्या अनेक वर्षात अनेक आंदोलन केले। या संदर्भात सोलापूरचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे राज्यात महसूल मंत्री असताना मंत्रालयामध्ये बैठक झाली। बैठकीनंतर त्यांनी आदेश दिला आणि आदेश देऊन महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांना, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन 23 एकर जागा ताब्यात घेऊन या कामगारांना घर देण्याचे त्या ठिकाणी आदेश केले होते, परंतु त्यावर पुढे काहीच झालं नाही। 2013ला महानगरपालिकेत ठराव झाला आणि ठराव होऊन लक्ष्मी विष्णू कामगारांना घर मिळण्यासाठी त्यांना एक मताने तो ठराव मंजूर झाला। ठराव मंजूर झाल्यानंतर मात्र आजही ते लोकांना घर भेटत नाही आणि महानगरपालिकेचे आयुक्त सांगतात की जनरल बॉडी मध्ये झालेला ठराव हे काही अंमलात यावं असं नाहीये। मग मला एक प्रश्न विचारायचा महानगरपालिका आयुक्ताला, जर जनरल बॉडीने ठराव केला, त्याची जर तुम्ही यापुढे जर समजा मंत्रालयापर्यंत त्याची शहानिशा केला नसेल, पुढे ते रेटला नसेल, तर त्या आयुक्तावर कारवाई का झाली नाही हा प्रश्न आहे। तर लक्ष्मी विष्णू कामगारांसाठी आज आम्ही पालकमंत्र्यांना भेटून चर्चा करणार होतो, परंतु पोलिसांनी ते भेट घालून दिली नाही। आम्ही पालकमंत्र्यांना घेराव घालणार होतो, पोलिसांनी विनंती केलं, मग थांबलोय। अर्धा तास वाट पाहणार, जर पालकमंत्री भेटायला आले नाही तर पालकमंत्र्यांचा तापा प्रहार आलेल्याशिवाय राहणार। मला म्हणायचं तुमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते सत्ताधारी पक्षामध्येच आहेत, सरकारमध्ये आहेत, पण आपण तुमच्या अध्यक्षांना बोलून काय यांच्यावर तोडगा काढू शकत नाहीत का? कदाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे विसरले असतील आम्ही सुद्धा सत्तेत म्हणून। कारण काय, प्रहार एक अशी संघटना आहे, सत्तेत असू दे विरोधात असू दे, सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढणारी संघटना आहे। सत्ता आमच्यासाठी महत्वाची नाहीये, आमच्यासाठी सामान्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत। पालकमंत्र्यांचं जर लक्षात आलं की आम्ही सत्तेत म्हटल्यानंतर हे मार्ग लोकांनी करा अशी अपेक्षा। मी आदिनाथ मुरलीधर शिंदे, लक्ष्मी विष्णू मिल कामगार प्रतिनिधी या प्रहार संघटनेबरोबर आम्ही आज 3 महिने झालं या संघटनेशी प्रत्येक कामगारासोबत या संघटनेकडून आम्हाला चांगली अपेक्षा आहे आणि कामगार करणे हे प्रहार संघटना अशी आहे की फक्त सामान्यासाठी सर्वात अगोदर समोर येऊन हे काम मार्गी लावण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात। म्हणून विधानसभेमधील बच्चूभाऊ कडू आणि सोलापूर शहरातील त्यांचे पदाधिकारी एक अशी धडाडीची माणसं आहे की जेणेकरून सर्वसामान्य कामगारांना अनेक वंचितांना न्याय मिळवून देण्यामध्ये त्यांची आघाडी आहे। म्हणून आज आम्ही लक्ष्मी विष्णूचे 1000 कामगार त्यांच्या सोबत जाऊन त्यांना मोठा पाठिंबा देऊन या कामामध्ये पूर्ण सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे शताशे वेळा आभार मानतो आणि या ठिकाणी आपले 2 शब्द ऐकल्याबद्दल मी धन्यवाद मानतोय। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।